नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय. महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यामध्ये निवडणुका झाल्या. विशेष म्हणजे हा प्रचाराचा धुरोळा देखील संपला आणि 5 टप्प्यामध्ये निवडणुका झाल्यानंतर आता सर्वच राजकीय विश्लेषक आणि पत्रकार हे एक अंदाज बांधताना दिसत आहे. तर आपण जाणून घेऊयात एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या 15 जागांविषयी. एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंड केलं होतं तेव्हा त्यांना मुख्यमंत्री पदावरती त्यांना विराजमान करण्यात आलं. भाजपानं स्वतः उपमुख्यमंत्री पदावरती समाधान मानून सत्तेच्या चाव्या या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातात देऊन महायुतीची सत्ता आणली होती. पुढे काही दिवसातच लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि महायुतीमध्ये शिंदे गटाच्या वाट्याला तब्बल 15 जागा आल्या. नेमकं या 15 जागांसाठी शिंदे गटाला किती जागांवरती विजय मिळेल आणि किती जागांवरती पराभव पत्करावा लागेल हे पाहणं देखील तेवढंच गरजेचं आहे. राजकीय जाणकार, वरिष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक यावरती काय अंदाज बांधतात हे आज आपल्या कार्यक्रमातून आपण पाहूया. नमस्कार, मी स्वप्नील दुधारे देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत करतोय. तुम्हाला माहिती आहे, आपण देशोन्नतीच्या माध्यमातून नेहमीच काहीतरी वेगळे घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय. या कार्यक्रमामध्ये आज सुरुवात करूया आपण मुंबई आणि मुंबईच्या आसपास भागातून कशा पद्धतीने शिंदे गटाला मिळालेल्या जागा आणि त्याच्याबद्दलचं हे विश्लेषण. मुंबईमध्ये दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई या ठिकाणी, तर मुंबईच्या आसपास असणाऱ्या कल्याण आणि ठाणे या जागेवरती शिंदे गटानं आपले उमेदवार दिले होते. यामध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघात विचार केल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे मैदानात होते, तर ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर ह्या मैदानात होत्या. पण ठाणे आणि कल्याणमध्ये ठाकरे आणि शिंदे गटामध्ये साटलोटं झालं की काय अशा चर्चांना आता उधाण यायला लागला आहे. कारण कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेच्या तुलनेत वैशाली दरेकर यांची ताकद फारच कमी असल्यानं तिथं श्रीकांत शिंदे मोठ्या फरकानं निवडून येतील असं बोललं जात आहे. कल्याणमध्ये एकनाथ शिंदे यांचा प्रभाव अधिक आहे, तसेच महायुतीची संघटित ताकद कामी आल्यानं तिथे श्रीकांत शिंदे यांचा कदाचित विजय होऊ शकतो. त्यानंतर पुढची लोकसभा मतदारसंघ आहे ते म्हणजे ठाणे. ठाणे येथे ठाकरे गटाचे विद्यमान खासदार राजन विचारे आणि त्यांच्या विरुद्ध कोण होते तर आपण पाहिलं नरेश मस्के, म्हणजे जे शिंदे गटाने त्यांना दिलेला उमेदवार. ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी कमकुवत उमेदवार देऊन राजन विचारे आणि ठाकरे गटाला आयती विजयाची संधी दिल्याचं देखील बोललं जात आहे. प्रत्यक्षात ठाण्यामध्ये शिंदे गटानं भाजपाची ताकद ठाकरे गटापेक्षा खूप अधिक आहे याकडे कुणाचंही तेवढं काही लक्ष गेलं नाही. म्हणजे आपल्याला सांगायचा अर्थ एकच आहे, आता मतदानामध्ये देखील त्याची बाब प्रतिबिंबित होताना दिसत आहे. या ठिकाणी महायुतीमधील नाराजगीचा थोडाफार फटका बसला असला तरी ठाण्यातून नरेश मस्के हे राजन विचारे यांना तगडी लढत देतील असं म्हटलं जात होतं. तरी देखील स्वतः राजन विचारेंचा प्रभाव, निष्ठावंत अशी झालेली इमेज आणि ठाकरेप्रती असलेली सहानुभूती यामुळे ते ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा कदाचित विजय होण्याची शक्यता निर्माण आहे. त्यानंतर पुढचा मतदारसंघ आहे दक्षिण मुंबई. येथून शिंदे गटाच्या यामिनी जाधव तर ठाकरे गटाचे अरविंद सावंत अशी यांची लढत होती. ठाकरे गटाचा हा पारंपरिक मतदारसंघ असल्यामुळे इथल्या अल्पसंख्याक मताची मदत झाल्यामुळे ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांना आघाडी मिळाल्याचं चित्र देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आहे. त्यामुळे त्यांच्या विजयाची शक्यता अधिक असल्याचं कुठेतरी बोललं जात आहे. त्यानंतर मुंबईचा पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे मुंबई उत्तर पश्चिम. आता तसं बघायला गेलं तर इथे ठाकरे गटाची ताकद तुलनेनं कमीच आहे, पण तरीसुद्धा ठाकरे बद्दलची सहानुभूती फॅक्टर या ठिकाणी बऱ्यापैकी काम करताना दिसत आहे. यामुळे इथून उभ्या असलेल्या ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकर यांचा फायदा होईल असं बोललं जातं. त्यामुळे ऐनवेळी शिंदे गटात प्रवेश केलेले रवींद्र वायकर यांच्या जिंकण्याचे चान्सेस फार कमी आहेत असं देखील या ठिकाणी बोलले जात आहे. त्यानंतर मुंबईतला पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे दक्षिण मध्य मुंबई. इथून शिंदे गटाचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे हे उभे आहेत, तर त्यांच्या विरोधात ठाकरे गटाचे अनिल देसाई हे उभे आहेत. आता राज ठाकरे यांचा महायुतीला पाठिंबा आणि मोदींची सभा या गोष्टी राहुल शेवाळे यांच्या पथ्यावरती पडणार असं देखील बोललं जात आहे. त्यामुळे मतदानानंतर देखील इथे त्यांच्याच नावाची चर्चा सुरू आहे. पण अनिल देसाई यांनी अंतर्गत पातळीवरती स्थानिक राजकीय समीकरण जुळवल्यामुळे निकालामध्ये ट्विस्ट आणलं तर नवल वाटायला नको. सध्या तिथल्या लढतीमध्ये दोन्ही उमेदवारांना 50-50% अशी विजयाची संधी आहे. आता त्यानंतर आपण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राबद्दल बोलायचं झाल्यास कोल्हापूर, हातकणंगले, मावळ येथे शिंदे गटाने स्वतःचे उमेदवार उभे केले होते. त्यामध्ये मावळ मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे श्रीरंग वारणे विरुद्ध ठाकरे गटाचे संजोग वाघेरे अशी लढत होती.
बाळा बेगिडे यांनी बनवलेली ताकद आणि गद्दार हा टॅग यामुळे श्रीरंग बारणे यांना वाटते तेवढी निवडणूक सोपी नक्कीच नसणार आहे, हे पण नक्की आहे. आता अजितदादा गटाचे सुनील शेळके यांनी कायम बारणेच्या विरोधात घेतलेली भूमिका सुद्धा त्यांच्यासाठी घातक ठरेल असंही बोललं जात आहे. तरी पण एकूण राजकीय बालाबाल आणि वातावरणावरून असं दिसतंय की अधिक फरकानं का होईना पण श्रीरंग बारणे येथून निवडून येतील. त्यानंतर कोल्हापूरचे शाहू छत्रपती यांच्या उमेदवारीमुळे शिंदे गटाच्या संजय महाडिक यांचा सुरुवातीपासूनच कार्यक्रम बिघडलेला होता. त्यामुळे 7 मेच्या मतदानाच्या दिवशी देखील शाहू छत्रपतींना भरभरून मतदान झालेलं पाहायला मिळालं आणि तेच कोल्हापूरच्या जनतेला कौल म्हणून कोल्हापूरचे खासदार निवडून येतील असं देखील बोललं जात आहे. दरम्यान हातकलंगले येथील धैर्यशील माने यांना अँटी इन्कम्पन्सीचा फटका बसणार असं दिसतंय. इथल्या लढाईत मतदानानंतर मत विभाजन झाल्याचं दिसून आलं. त्याचा फटका धैर्यशील माने आणि राजू शेट्टी यांना बसणार असं दिसून येते व तिथून सत्यजित पाटील सुरुडकर हेच आघाडीवरती राहणार असं देखील आता जनतेमधून बोललं जात आहे. तर चला तर आपण जाऊया आता मराठवाड्यामध्ये. मराठवाड्यात शिंदे गटाने हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर येथे आपले उमेदवार उभे केले होते. त्यातील संभाजीनगरमध्ये महायुतीकडून शिंदे गटाचे संदीपाम भुमरे, ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे आणि MIM कडून इम्तियाज जलील असे उमेदवार होते. त्यानंतर ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे हेच इथून बाजी मारतील असं बोललं जात होतं. याचं कारण म्हणजे मुस्लिम मतदारांची भरपूर साथ खैरेंना मिळाली असं बोललं जात आहे. सोबतच मराठा आरक्षणामुळे असलेली नाराजी आणि दारूवाला उमेदवार म्हणून झालेला प्रचार या गोष्टी भुमरेंसाठी अडचणीच्या ठरू शकतात असं देखील बोललं जात आहे. यानंतर आपण पुढचा मतदारसंघ आहे हिंगोली. हिंगोलीमध्ये शिंदे गटानं ऐनवेळी उमेदवार बदलल्यानं त्याचा फटका शिंदे गटाला बसू शकतो. हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करून बाबूराव कदम कोळीकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर यांना तितकीशी ताकद लावायची गरज पडली नाही. आता कागदावरच महायुतीची ताकद दिसत नाही तर मराठा आरक्षण प्रश्न, हमीभाव, दुष्काळ, शेतीविरोधी धोरण यामुळं हा मतदारसंघ शिंदेच्या हातातून जातो की काय हा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. बरं, आता आपण वळूयात उत्तर महाराष्ट्रामध्ये. उत्तर महाराष्ट्रात शिंदे गटानं नाशिक आणि शिर्डी या जागेवरती निवडणूक लढवली होती. पण आता नाशिकमध्ये शांतिगिरी महाराज यांच्या हिंदू मताच्या विभाजनामुळे त्याचा फटका नाशिकचे शिंदे गटाचे विद्यमान उमेदवार हेमंत गोडसे यांना होणार हे पण दिसून येत आहे. छगन भुजबळ आणि भाजपवरती नाराजगी असल्यामुळे इथून राजाभाऊ वाजे जिंकतील असा अंदाज देखील या ठिकाणी व्यक्त केला जात आहे. त्यानंतर पुढे शिर्डी लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास तिथून शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे विरुद्ध ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे अशी ही लढत होती. तर वंचितच्या उत्कर्षा रुपवते या देखील उभ्या होत्या. त्यामुळे वंचितचे मत विभाजनाचा फटका इथे भाऊसाहेब वाकचौरे यांना होणार असं देखील दिसत आहे. एकूणच विकास कामं आणि मतदारसंघावरील पकड सदाशिव लोखंडे यांना तरी सध्या फायद्याचं ठरेल. मात्र लढाई अजूनही 50-50% अशी होईल असं देखील या ठिकाणी बोललं जात आहे. बरं, आता विदर्भामध्ये शिंदे गटाने रामटेक, बुलढाणा आणि यवतमाळ, वाशिमवरती आपले उमेदवार उभे केले होते. त्यातला रामटेक मतदारसंघामध्ये शिंदे गटाकडून राजू पारवे यांना तिकीट देण्यात आलं होतं. तिथं आघाडीकडून काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांना देखील तिकीट देण्यात आलं होतं. संविधान बदलण्याचा मुद्दा, शेतकरी आणि गद्दारी या मुद्द्यावरून राजू पारवे यांना देखील निवडणूक जड जाण्याचं चित्र या ठिकाणी दिसत आहे. एकूणच रश्मी बर्वे यांचा जनसंपर्क, कन्हैया कुमार यांची सभा यामुळे श्यामकुमार बर्वे इथून जिंकू शकतात असं देखील या ठिकाणी बोललं जात आहे. त्यानंतर आता आपण वळूया बुलढाण्याकडे. बुलढाणामध्ये शिंदे गटाचे प्रतापराव जाधव विरुद्ध ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर विरुद्ध अपक्ष रविकांत तुपकर अशी ही तिरंगी लढत होती. प्रतापराव जाधव यांची अँटी इन्कम्पन्सी आणि रविकांत तुपकर यांच्यामध्ये विभाजनाचा फटका बसणार असं देखील या ठिकाणी बोललं जात आहे. इथं शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती रविकांत तुपकर हे प्लसमध्ये दिसतात. त्यातही नरेंद्र खेडेकर यांचं मत विभाजन होऊन रविकांत तुपकर यांच्या पट्ट्यावरती पडेल यात काही विशेष नाही. त्यानंतर शेवटचा मतदारसंघ आहे यवतमाळ वाशिम. इथे शिंदे गटातर्फे राजश्री पाटील म्हणजेच जे हेमंत पाटील होते, जे खासदार हिंगोली मतदारसंघामध्ये ज्यांना तिकीट दिलं होतं आणि रद्द केलं, त्यांच्या ह्या पत्नी आहेत. आणि या ठिकाणी ठाकरे गटाचे उमेदवार आहेत ते संजय देशमुख, हे त्यांची लढत होती. या ठिकाणी मतदान झाल्यानंतर परिस्थिती 50-50 जरी असेल तरी या ठिकाणी शिंदे यांनी जो उमेदवार बदलला आणि त्याच्यामुळे किंवा बाकी इतर कारण आहेत, पक्षफुटीचं कारण आहे, भावना गवळी यांना तिकीट दिलं नाही त्याचंही कारण आहे, त्यामुळे मात्र इथे किंचितची आघाडी राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर इथे 15 जागापैकी आता तुम्हीच सांगा की किती उमेदवार निवडून येतील, कारण आपण पूर्ण महाराष्ट्रभरातील 15 जागा शिवसेनेच्या शिंदे गटाच्या होत्या त्याबद्दल आपण सगळी सविस्तर माहिती सांगितली. त्या टप्प्यामध्ये कोण कुठे कशा पद्धतीनं प्लस आणि मायनस आहे हे देखील सांगितलं. तर तुमच्या कमेंट्स आमच्या कमेंट्स बॉक्समध्ये टाका. तुम्ही सांगा की यामध्ये कोण निवडून येऊ शकतो आणि आम्ही नक्कीच त्याला प्रतिसाद देऊ.
देशोन्नतीच्या माध्यमातून आणखीनही असेच कार्यक्रम आम्ही लोकसभा मतदारसंघाचा जो आपला निकाल आहे 4 जूनपर्यंत आम्ही करणार आहोत आणि 4 जूनला हे सर्व थेट प्रसारण देशोन्नतीवरती तुम्ही पाहायला विसरू नका. तर आजच सबस्क्राईब करा देशोन्नती न्यूज.